हाय हॅलो नमस्ते नर्स बाय रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर बघूया आपण अशी कडधान्याची मस्त अशी रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने. ह्याच्यामध्ये मी दोन प्रकारचे कडधान्य घेतले आहेत. एक म्हणजे ह्याच्यामध्ये मी मटकी घेतलेली आहे, थोडं पावडर टाकलेलं आहे. आवडत नसेल तर तुम्ही एकच कडधान्य यूज करू शकता, पण माझ्याकडे दोन्ही पण थोडे होते म्हणून म्हटलं चला दोन्ही पण मिक्स करून भाजी बनवूया. तर मस्त अशी मी सुरुवातीला काय केले, ग्रेव्ही बनवून घेतलेली होती. त्याच्यामध्ये कांदा, टमाटे, अद्रक आणि लसूण हे एकत्र करून मिक्सरला मी बारीक केलेलं आहे. बारीक केल्यानंतर सुरुवातीला थोडंसं कढईत तेल टाकले, जिरे टाकलं आणि जे मिक्सर मी मधून एकत्र करून जे वाटले होते ना त्याच्यामध्ये एकत्र टाकले आणि ते एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. एकदम तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं, मी थोडंसं हळद टाकलेलं आहे आणि हळद जेव्हा तेलात टाकतो तेव्हा हळदीचा कलर असा मस्त येऊन जातो. त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली. मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता. कुणाला तिखट आवडतं, कुणाला सपक आवडतं. तर मी थोडीशी मिरची पावडर जास्त टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकलेला आहे. थोडासा कण्याची वेगळी टेस्ट येऊन जाते. तुम्ही चिकन मसाला टाकून नक्की ट्राय करा. चिकन मसाला टाकल्यानंतर हे एकत्र पूर्ण तेल सुटेपर्यंत परत ह्याला परतून घ्यायचं असतं. परत मीठ आवडीप्रमाणे किंवा तुमची भाजीचं किती प्रमाण आहे त्याच्यानुसार तुम्ही मीठ कमी जास्त टाकू शकता. मीठ टाकते वेळेस थोडंसं कमीच प्रमाणात टाकलेलं बरं असतं, कारण एकदम मीठ खारट झाल्यानंतर आपल्याला काही करू शकत नाही. आपण एकत्र एकदम तेल सुटेपर्यंत असं मस्त परतून घ्यायचं. जेव्हा भाजीला पूर्ण आपण तेल सुटेपर्यंत भाजतो किंवा ग्रेव्ही असते, तेल सुटेपर्यंत केल्यानंतर त्याच्या एकदम छान असा त्याचा फ्लेवर येऊन जातो. त्याच्यामध्ये मी जे कडधान्य होते स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये एकत्र करून घेतले. हे कडधान्य पण पूर्ण परतून घ्यायचं तेलामध्ये. जे मसाला वगैरे होता त्याच्यामध्ये ॲड झालेला ते पूर्ण एकत्र करून घ्यायचं. एकदम हे पण मस्त असं परतून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. कमी जास्त पाणी तुम्ही करू शकता. आता कडधान्याला पाणी तर जास्तच लागतं थोडंसं, कारण शिजायला पण याला वेळ लागतो. 10 ते 15 मिनिटं हे चांगलं मंद आचेवरती शिजून घेतल्यानंतर हे बघा, कडधान्याला तर वेळच लागतो. तर 10 ते किंवा कुकरमध्ये एक शिट्टी घेतली तरी होऊन जातं, पण मी डायरेक्ट शिजायला टाकली होती त्याच्यामुळे हे 10 ते 15 मिनिटं मी शिजत टाकलं. हे चांगलं उकळी फुटेपर्यंत 10 ते 15 मिनिटं चांगलं ह्याला शिजून घ्यायचं, म्हणजे मस्त अशी ग्रेव्ही पण सुटून जाते, त्याला तेल पण सुटतं आणि जे आपण मसाला टाकला ना ते पण असं मस्त असं कलरच्या येऊन छान जातो. त्याच्यामध्ये नंतर थोडासा कोथिंबीर टाकायचं. कोथिंबीर हे तुमच्या जास्तीच्या आवडीप्रमाणे कोणी खात असेल तर टाकायला नसेल. हे बघा किती छान. जितका वेळ तुम्ही ग्रेव्हीमधल्या भाज्या जास्त वेळ शिजवता त्याच्या वेळेला अशी मस्त अशी तरी येऊन जाते. शक्यतो भाज्या ज्या ग्रेव्हीच्या असतात ना तुम्ही जास्तीत जास्त शिजवल्या ना तर जास्तीत जास्त अशा मस्त अशा होऊन जातात.